आणि भगिनीनो, भक्ती फार्मच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही अंडी घेऊन निघालेलो आहोत. म्हणजे आता बऱ्याच जणांनी बघितलं आपला व्हिडिओ. आपण ट्रेनने अंडी पोच करतोय, पिल्ले पोच करतोय. आज आपण ट्रेनने अंडी पोच करणार आहोत हैदराबादला. तर आता पाठीमागे तुम्हाला दिसतात अंड्यांचे बॉक्स वगैरे पॅकिंग केले आणि घेऊन निघालोय. फास्ट निघालोय कारण 5 वाजेपर्यंतच ते ऑफिस असतं. आम्हाला वेळ झाला कारण आज सकाळीच आम्ही 40गाववरून आलोय पिल्लांची ऑर्डर करून. बऱ्याच जणांनी लाईव्ह बघितला, आज सकाळी लाईव्ह केला होता. बऱ्याच लोकांचे फोन पण आले, कमेंट कमी पण फोन जास्त आले लोकांचे. त्यामुळे म्हणजे बऱ्याच लोकांचा आपल्याला सपोर्ट आहे, बघून आनंद वाटला. आणि आता आम्ही दोघे पण चाललेलो आहोत. तर माझा जरा तुम्हाला अवतार खराब दिसतो कारण का तब्येत ना एवढी बिघडले. दवाखान्यात जायचं आहे पण एवढी घाई उडलेली. आल्यानंतर यायलाच आम्हाला 10 वाजले. परत घरचं बघायचं सगळं, त्याच्यानंतर ते अंडी ग्रेडिंग करायची, पॅकिंग करायची, दवाखान्यात जायला वेळ नव्हता. म्हणून मी आता यांच्यासोबत आले, नाहीतर आज मी येणार नव्हते. कारण आता आम्ही तिथं अंडी रेल्वेमध्ये पोच करणार आहे, ऑफिसला पोच करणार आहे, रेल्वेची वाट बघणार नाही आणि तिथून परत दवाखान्यात जाणार आहे. असं आज आमचं शेड्यूल आहे. आणि आत्ता एवढं फास्ट निघालो आहे. 15-20 मिनटं बाकी राहिलेत. ऑफिस 5 वाजता बंद होतं. रेल्वेची वाट बघणार नाही तर ऑफिसमध्ये ठेवणार आहे, कारण रेल्वेचे कर्मचारी आता चांगले ओळखीचे झालेत, ते सगळं व्यवस्थित करतात. तर अशा पद्धतीनं आपण पिल्लं रेल्वेने सुद्धा पोच करतो. आणि आज अंडी पोच करायची आहेत. पिल्लं पण पोच करतो आणि अंडी पण पोच करतो. आज आपल्याला आणखी पुण्याला पण अंडी पोच करायची होती. तर झालं कसं, ट्रॅव्हल्स पण तिकडं उभी होती. ट्रॅव्हलची वेळ होती 4-4:30 आणि इकडं 5ला जायचं होतं. म्हणून आम्ही तिथं काय केलं, तिथं पण अंडी ठेवली दुकानाजवळ. ट्रॅव्हल्सवाले ते तिथून घेणार आहेत. तर अशा पद्धतीनं पळापळीचा एवढा व्यवसाय असतो. ह्या व्यवसायामध्ये व्यवसाय कुठलाही करताना आराम भेटत नाही, कष्ट करावं लागतं. तब्येत बिघडली, असं झालं तसं झालं कारण सांगून चालत नाही. ज्या वेळेस त्यांना ऑर्डर द्यायची असते, पोच करायची असते, त्याच वेळेस ते पोच करणं आपल्याला गरजेचं असतं. अशा पद्धतीनं हा व्यवसाय करावा लागतो. तर आता आम्ही निघालेलो आहोत. तिथे गेल्यानंतर ऑफिसमध्ये ठेवणार आणि तिथनं निघणार आहे. तर तिथं गेल्यानंतर बघू, आपण तिथला व्हिडिओ शूट करणार आहे. त्यानंतर पुढचं आपण नियोजन बघू. आलोय पंढरपूर रेल्वे स्टेशनवर आलोय आम्ही. हे आहे पंढरपूर रेल्वे स्टेशन. त्यांनी ट्रॉली पण आणली, ट्रॉली घेऊन तयार आहेत. एक मिनिट.
अंडी पोच केलेले आहेत. आता ऑफिसमध्ये अंडी ठेवलीत व्यवस्थित वजन वगैरे करून, आधार कार्ड वगैरे दिले, त्यांचं पेमेंट वगैरे सगळं झालं. आम्ही रेल्वेची वाट बघत थांबलो नाही, तिथं ऑफिसमध्ये अंडी पोच केले ते व्यवस्थित पोचवतात. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला अंड्यांचा सुद्धा व्यवसाय करता येतो. कोंबडी पालनामध्ये अंड्यांचा व्यवसाय करू शकताय, तुम्ही पिल्लांचा व्यवसाय करू शकताय, मोठा पक्षी विकू शकताय, बरेच गोष्टींचा आपल्याला व्यवसाय करता येऊ शकतो. हा व्यवसाय केला तर एकदम चांगला आहे. तर अशा प्रकारे व्यवसाय करत राहा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.